हॅलो, मी निरंजन परांडकर. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की यंदा फिरोदिया करंडकचं हे 50वे वर्ष आहे आणि या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला या स्पर्धेतनं बाहेर आलेले अनेक उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार असे खूप लोक आपल्याला माहिती आहेत जे मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत आजसुद्धा. आणि म्हणूनच आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत मराठीमधील उत्तम अभिनेते, तितकेच सकस दिग्दर्शक. त्यांचं रंगभूमीशी खूप चांगलं नातं आहे आणि विद्यार्थी दशेपासून त्यांनी खूप नाटकं, एकांकिका, फिरोदिया करंडकात काम केलेलं आहे आणि नंतरही आत्तापर्यंत करत होते. आपल्यासोबत आहेत सुबोध भावे सर. सुबोध दादा, वेलकम. नमस्कार. सुरुवात करतानाच मला ते जाणून घ्यायचं आहे की आज आम्ही तुम्हाला एक उत्तम दिग्दर्शक म्हणून बघत आहोत. तुमचं आत्ता एका संगीत मानापमान या चित्रपटाचं चित्रीकरण चालू आहे. ह्याची सुरुवात, अभिनयाची सुरुवात म्हणूयात आपण, ती नक्की कधी झाली? पुण्यातलं तुमचं कॉलेज कुठलं होतं? तुम्ही फिरोदिया कुठल्या वर्षी केलं होतं? त्याबद्दल, सुरुवातीच्या प्रवासाबद्दल सांगा. बालनाट्यापासून सुरुवात झाली, पण बालनाट्यामध्ये अभिनयात फार रस नव्हता, तो येत नव्हता. खऱ्या अर्थाने सिम्बायोसिसला मी ॲडमिशन घेतली फर्स्ट इयरला. तेव्हापासून पुरुषोत्तम आणि फिरोदिया दोन्हीशी संपर्क आला. त्याच्या आधी मी बघत होतो, पण प्रेक्षक म्हणून बघत होतो. स्पर्धक म्हणून सिम्बायोसिसला गेल्यानंतर संबंध आला. पुरुषोत्तमला पहिल्या वर्षीच्या एकांकिका असतील, त्याच वर्षी माझ्या महाविद्यालयाकडनं केलेलं फिरोदियातलं नाटक असेल, तर दोन्हीही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांशी संबंध आला. मला असं वाटतं की पुरुषोत्तम, फिरोदियासारख्या स्पर्धांमुळे पुण्यातल्या महाविद्यालयीन युवक आणि युवतींचं कलाविश्व खऱ्या अर्थाने बहरलंय. कारण इतकी वर्ष सातत्याने या दोन स्पर्धा पुण्यामध्ये चालू आहेत आणि कितीतरी कलाकार त्याच्यातनं बाहेर पडले. बरेचसे कलाकार असेही आहेत की जे खरं तर त्या काळात त्यांनी अतिशय उत्तम काम केलं होतं, पण नंतर ते वेगळ्या क्षेत्राकडे गेले. पण असे कितीतरी कलाकार जे त्याच्यातनं बाहेर पडून टिकून राहिलेत, असे मला असं वाटतं तू नावं काढलीस तर तुला शेकड्याने नावं मिळतील. दोन्ही गोष्टीचा संगम म्हणजे एक अतिशय गंभीरपणे नाटक मांडण्याची प्रवृत्ती पुरुषोत्तममुळे कळली आणि एक ज्याला म्हणतो की सिनेमात काम करताना सिनेमा काय करतो तर सगळ्या वेगवेगळ्या कलांचा एकत्रितपणे आस्वाद घेण्याची तुला सवय लावतो. तर त्या सगळ्या कलांचा आस्वाद घेण्याची कल्पना कुठनं आली तर ती मला असं वाटतं की फिरोदियातनं आली. आणि त्याच्यात संगीत असेल, चित्र असेल, नाट्य असेल, संहिता असेल, नृत्य असेल, या सगळ्या कलांचा एकत्र समुच्चय जो सिनेमात तुला पाहायला मिळतो तोच तुला फिरोदियामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आज जर मी कट्यारसारखा एखादा संगीतमय चित्रपट करत असेल किंवा मानापमानसारखा आता चालू असलेला चित्रपट करत असेल, तर हे संगीत आणि नाट्य एकत्र कशा पद्धतीने गुंफलं जातं किंवा त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो हे समजण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे फिरोदियासारखी स्पर्धा. की खरं तर माझ्यासारख्या नटाचं त्याच्यात काही काम नाही, कारण मला गाता येत नाही, मी फार काही नृत्यात पारंगत आहे असंही माझं म्हणणं नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतं कुठल्या तरी एका फिरोदियामध्ये मला वैयक्तिक अभिनयाचं काहीतरी बक्षीस मिळालं होतं. म्हणजे मला आता आठवत नाही, पण होतं. मी खूप फिरोदिया नाही केलं. म्हणजे माझ्या FY, SY, TY, M1 आणि M2 म्हणजे M.Com पार्ट 1 पार्ट 2 मध्ये मी 3 वर्षच फिरोदिया केलंय. शेवटचे 2 वर्ष बहुतेक करून मी केलं नाही, कारण तेव्हा मी नोकरी करत होतो. पण फिरोदियानी मला या सगळ्या कलांबरोबर स्वतःचं काम करण्याची एक संधी त्या काळात मिळवून दिली आणि मला असं वाटतं आत्ताच्या या नंतरच्या या कलाक्षेत्रातल्या प्रवासामध्ये तो जो अनुभव फिरोदियामुळे मला मिळाला तो फार महत्त्वाचा आहे. तुम्ही आता म्हणताना असा उल्लेख केला की मी संगीतात तेवढं कॉन्ट्रीब्युशन नाही किंवा डान्समध्ये नसेल, पण फिरोदिया करताना समजा एक नट असेल तर त्याला ओघाने नृत्य करावंच लागतं, काय लागतं. तर असे काही विनोदीच म्हणूयात आपण, असे काही चॅलेंजेस आले होते का की अरे बापरे आता डान्सही करावा लागणार आहे किंवा हे मॅनेज करावं लागणार आहे? असे नाही आले, कारण मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा मी ज्युनियर होतो. माझी एक सिनियर बॅच होती, त्यामुळे प्रमुख भूमिका सगळ्या सिनियर बॅचला मिळायच्या. तर ते जे सगळे नृत्याचे गोष्टी होत्या त्या सगळ्या त्या घेऊन गेल्या. मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या कॉलेजमध्येच एक स्पर्धक अजून एक वेगळा ग्रुप होता, त्यामुळे आम्ही वाटून घेतलं होतं की पुरुषोत्तम आम्ही करणार, फिरोदिया ते करणार. बरोबर. तर अशा सगळ्या वातावरणात आमचं कलाविश्व त्या काळातल्या कॉलेजमधलं असल्यामुळे तू म्हणतोयस तसं मी नाटकात फिरोदियामध्ये हिरो केलाय आणि म्हणून मला माझ्या हिरोईन बरोबर नाचता आलंय वगैरे असे प्रसंग माझ्या वाट्याला तेव्हाही आले नाहीत आणि दुर्दैवाने चित्रपटातही नंतर आले नाहीत. कोणीतरी फिरोदिया पाहिलं असेल त्या काळात, त्यामुळे ते चित्रपटातही आले नाहीत. पण कुठल्याही नॉर्मल एकांकिका स्पर्धेपेक्षा फिरोदिया करणं हे जास्त आव्हानात्मक वाटतं का? नाही, मी तुला म्हणलं तसं की
तू जर सिनेमाला त्यातला पडदा काढलास बरोबर. आणि ते जर तू रंगमंचावरती आणलंस तर तर ते कशा पद्धतीने येईल. तर फिरोदी हा एक सिनेमा आहे करेक्ट. आणि त्याच्यात जरी म्हटलं असलं की तुम्ही कुठल्याही कला ज्या रंगमंचावरती सादर होतात त्या कलांचं सादरीकरण तुम्ही त्या नाट्याच्या अनुषंगाने किंवा त्या संहितेच्या अनुषंगाने करू शकता. तर हे करत असताना खूप लोक मी अशीही पाहिलेत की जे केवळ त्यांना येते म्हणून चित्र काढतात किंवा काहीतरी एक ॲबस्ट्रॅक्ट काहीतरी एक गोष्ट करून दाखवतात. पण सिनेमा करताना जर तुझी संहिता ॲबस्ट्रॅक्ट असेल, जर तुझा विषय ॲबस्ट्रॅक्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तू एकत्र, कारण सगळ्यात महत्त्वाची आहे, भले ते विविध गुणदर्शन स्पर्धेसारखं जरी असलं, म्हणजे त्याच्यात नृत्य आहे, संगीत आहे, नाट्य आहे, पण या सगळ्याची महत्त्वाची गोष्ट अशी की त्याला एक कथा आहे, त्याची एक संहिता आहे. आणि कुठलीही गोष्ट त्या कथेला आणि संहितेला अनुकूल अशी जर असेल तरच ती लोकांपर्यंत पोचते. म्हणजे जसं अनेक चित्रपटातून आपण बघतो की गरज नसताना अनेक ठिकाणी आपल्याला गाणी दिसतात किंवा कुठेतरी उगाचच एखादा प्रसंग आपल्याला घुसडल्यासारखं दिसतो, आपल्याला असं वाटतं की ते अनावश्यक आहे. पण बरीचशी अशी मंडळीही आहेत की ज्यांनी या सगळ्या कलांचा इतका सुंदर उपयोग रंगमंचावरती केला की असं वाटलं की या सगळ्यांसकट आपण एक सुंदर चित्र बघतोय, एक चित्रपट बघतोय आणि तो अनुभव फिरोदियांनी खूप सुंदर दिला. तुम्ही आता म्हणताना असं म्हणालात की तुम्ही 3 वर्ष फिरोद्यामध्ये स्पर्धक म्हणून पार्टिसिपेट केलात, पण नंतर तुमचा संपर्क आलाच होता जेव्हा तुम्ही परीक्षक म्हणून त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या अंगाने सहभागी झालात असं म्हणूया. तरी स्पर्धक टू परीक्षक हा प्रवास याच्यामध्ये काही कालखंड गेला असेल, तर ते बघताना असं कधी वाटलं का की आपण करताना साधारण आपली मानसिकता तेव्हा काय होती का आपण कशा प्रकारची नाटकं करत होतो, सादरीकरण करत होतो आणि आताची मुलं कसा विचार करतायत किंवा ती रंगभाषा बदलते का? मला नेहमी असं वाटतं की ह्या अनुषंगाने कधी बघू नये, कारण काळ बदलत असतो आणि बदललेल्या काळाचं स्वरूपच तुला सातत्याने आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींमध्ये बघायला मिळतं. मग असा विचार मी करायला पाहिजे की माझ्या काळात फोन होते का? नव्हते. माझ्या काळात टेलिव्हिजन होतं का? नव्हतं. माझ्या काळात मोबाईल होते का? नव्हते. मग आत्ताच्या मुलांचं आयुष्य इतक्या वेगळ्या पद्धतीने आणि इतकं वेगवान पद्धतीने घडतंय, तर त्यांच्या कलाप्रकाराला सामोरं जाण्यात पण बदल होणार आहेत. माणूस आता पूर्वी एक काळ बदलायला 20 वर्ष लागायची, 15 वर्ष 20 वर्ष लागायची, तेव्हा एक टप्पा बदलला जायचा. आता रोज एक फोनमध्ये अपडेट येतो. आता माणसं रोज दर 5 वर्षांनी जग बदलतं अख्खंच्या अख्खं. आपण ज्या रस्त्याने जातो तो रस्ताच आता आपल्याला वेगळा दिसायला लागतो. तर अशा काळात उगाचच आपल्या काळातली स्पर्धा आणि आत्ताच्या काळातली स्पर्धा याची तुलना करण्यात अर्थ नाही. मी परीक्षक म्हणून बघत असताना मला असं वाटतं की मी परीक्षक म्हणून फार एन्जॉय नाही केलं. मला ते बघत असताना असं वाटत होतं की खरं तर मी तिकडे पाहिजे. तिकडे म्हणजे गरज नाही की मी रंगमंचावर पाहिजे, मी कदाचित बॅकस्टेजमध्ये उभं राहून काम करत असलं पाहिजे, पण माझी जागा तिकडे आहे परीक्षक म्हणून. मला सहभागी व्हायला जास्त आवडलं असतं. पण अर्थात ती जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती त्या स्पर्धक मुलांची ऊर्जा. बरोबर. तर ती तशीच आहे. ती त्या काळातही तशी होती, ती आजही तशीच आहे. ती कदाचित अजून काही वर्षांनी जेव्हा फिरोदी असं 75वं वर्ष साजरं करू तेव्हाही ती तशीच असेल. ती ऊर्जा असणं महत्त्वाचं आहे आणि तुला काहीतरी मनापासून एखादी गोष्ट मांडावीशी वाटणं, एखादी गोष्ट सांगावीशी वाटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ती जोपर्यंत आहे तोपर्यंत कला टिकून आहे. तुमची जी जुनी नाटकाची प्रोसेस असेल विद्यार्थी दशेतला आपण म्हणूया, तर त्या दशेत आपण सगळेच जण त्या ऊर्जेने काम करत असतो. तर आत्ता सुद्धा काम करताना ती ऊर्जा कामी येते का किंवा तो सच्चेपणा, खरेपणा तो फिरोदीने दिला असं कुठे वाटतं का? मी नाटकाने दिला असं म्हणेन. फिरोदिया नाटकाचं एक पुढचं पाऊल आहे, पण मुळात तो नाटकाने दिलाय. तू आता आमच्या मानपमानचे, आता मी काही फार फोटो शेअर करत नाही होत, पण तू बघशील तर माझा सगळ्यात जास्त आनंदी चेहरा मी जेव्हा पडद्याच्या मागे काम करतो ना तेव्हा तुला दिसेल. आणि आजही मला बॅकस्टेजचं काम करायला तितकंच आवडतं. इनफॅक्ट मला अभिनेता म्हणून काम करण्यापेक्षा सुद्धा मला बॅकस्टेज करायला जास्त आवडतं. म्हणजे आमच्या फिल्मच्या सेटवरती सुद्धा एखादी गोष्ट सेटिंगची उचलायची असेल, साफ करायची असेल, काही दुसरी गोष्ट करायची असेल तर मी सगळ्यात आधी पुढे असतो, कारण ते करायला मला सगळ्यात जास्त आवडतं. ऑनस्टेज म्हटलं की लिमिटेशन येतात म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याच्यात असते ऊर्जा. पण ती गोष्ट मला नाटकाने तेव्हाही शिकवली की ज्याला म्हणू की नाटकातलं कुठलंच अंग कमी महत्त्वाचं नाही आहे. अभिनेता महत्त्वाचा आहेच आहे, पण त्याचबरोबर दिग्दर्शकही तितकाच महत्त्वाचा आहे, लेखक तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे.
वेशभूषा करणारा महत्त्वाचा आहे, रंगभूषा करणारा महत्त्वाचा आहे, प्रकाश योजना करणारा महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या लोकांचं एकत्र संघ जेव्हा बांधला जातो तेव्हा ते नाटक घडतं. नाटक कधीच फक्त अभिनेत्यांनी घडत नाही. त्यामुळे कुठल्याही अभिनेत्याला जर असं वाटत असेल की त्याच्यामुळे नाटक घडतं तर हा पहिला गैरसमज त्यांनी डोक्यातनं काढून टाकावा. तो नसेल तरी सुद्धा नाटक होऊ शकतं, पण त्याच्या आजूबाजूची लोक जर नसतील तर नाटक नाही होऊ शकत. म्हणजे त्याला जर अंधारातच ठेवलं तर नाटक नाही होऊ शकत. त्यांनी त्याला जेव्हा अपेक्षित त्या ठिकाणी जर का संगीत वाजलंच नाही आणि तो जर परिणामकारकरित्या तो परिणाम क्रिएट नाही झाला तर नाटक नाही होऊ शकत. एखादी गोष्ट त्याला विंगेतनं हवी आणि ती दिलीच नाही तर नाटक नाही होऊ शकत. आणि फिरोदियामध्ये इतक्या सगळ्या कला एकत्र करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ऑनस्टेजपेक्षा सुद्धा बॅकस्टेजवाल्यांचं काम. कारण इतक्या गोष्टी त्या रंगमंचावरती घडत आहेत. बरं, कोणाला लागू शकतं, कोणी धडपडू शकतं, कोणी जखमी होऊ शकतं. काही काही क्यूला तुम्हाला आतमध्ये यायला लागतं, तुमचे चित्र आतमध्ये आणून ठेवायचे, तुम्ही तयार केलेलं एखादं मूर्तीचं काम असेल ते वेळेत बाहेर घेऊन जायचं आहे. तुम्हाला दिलेल्या वेळेत ते एखाद्या गाण्यावरतीच जर तुम्हाला ती गोष्ट करायची तर ती गाण्यावरतीच त्या टायमिंगमध्ये करायची आहे. इतक्या अनंत गोष्टी तिकडे घडत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यात महत्त्वाचा कोण आहे की ज्याला आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणतो की सिनेमा तर दिग्दर्शक, लेखक, अभिनेते, निर्माते, कॅमेरामन घडवत असतातच, पण ह्या सगळ्यांचं कॉर्डिनेशन करणारा प्रोडक्शन मॅनेजर नावाचा जो, ज्याला आम्ही सगळ्यात कमी महत्त्व देतो आणि मला असं वाटतं की सिनेमा त्याच्यामुळे घडतो किंवा बिघडतो, तसंच नाटकाचा ह्या सगळ्या कुठल्याही स्पर्धेमध्ये स्टेजवरती काम करणारे आणि बॅकस्टेज ह्यांच्यामध्ये संतुलन राखण्याचं जो काम करतो ना, जो कोणी कॉलेजचा दादा असेल, सिनियर असेल, त्या टीमचा कॅप्टन असेल, कोणी असेल, त्याचं नाव काही असेल, पण हे जे संतुलन राखण्याचं जो काम करतो ना तो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कारण तो जर चुकला ना तर हे काहीच उत्तम पद्धतीने पार पडू शकत नाही. फिरोदिया करंडक सुरू झालं तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्याचा स्पेसिफिक किंवा सांगितलेला फॉर्मॅट नव्हता. तो असं झालं की एक फक्त संहिता का नाटक नाही तर इतर कलागुणांना पण वाव मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ते सुरू केलं आणि ते मग इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे. सो आपण जसं मगाशी म्हणालात तुम्ही की काही वर्षानंतर पाहताना वाटलं की नाही आज आपण ते करायला पाहिजे होतं वगैरे असं. आज बरेचदा बघताना असं वाटतं की काही वर्षांची ही निरीक्षण पण आहेत की मूळ नाटकाच्या सोलपेक्षा किंवा त्या संहितेपेक्षाही टेक्नॉलॉजीचा एक जास्त वापर केला जातोय का काय, तर त्याबद्दल काही एक तुमचं निरीक्षण किंवा असं म्हणणं आहे का? की नाही, टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे, पण परत सगळ्यात महत्त्वाचं की नाटकाच्या संहितेला ती न्याय देते का? आता काय होतं की बरेचसे चित्रपट किंवा अनेक नाटकं आपण बघतो की ती आपल्याला इतकी दिपवून टाकतात आणि मग घरी गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ते रेंगाळतं का आपल्या मनात? नाही रेंगाळत. आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं. 3 तास आपल्याला त्या सगळ्या लार्जर दॅन लाईफ गोष्टींनी किंवा त्या टेक्नॉलॉजीच्या वापराने आपण विस्मित होऊन जातो. पण घरी आल्यानंतर आपल्याला ती लक्षात राहते का गोष्ट? नाटकाची संहिता अशासाठी महत्त्वाची आहे कारण ती गोष्ट चिरकाळ आपल्या स्मरणात राहते. आपण कधीही ती गोष्ट आठवली तरी लख्खपणे आपल्यासमोर तो पूर्ण 45 मिनिटाचा पट आपल्यासमोर येतो. मग त्याच्यात घडलेल्या अनेक घटना आपल्यासमोर येतात. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर व्हायलाच पाहिजे, पण त्याची गरज आहे का? ते नाटकाच्या संहितेला अजून जास्त परिणामकारकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे का? म्हणजे आम्ही सिनेमामध्ये शूट करताना जसं कट्यार आम्ही शूट केलं तर कट्यारच्या काळात पण जिमी होती, इतरही अनेक प्रकारचे कॅमेरा इक्विपमेंट होते, पण आम्ही नाही वापरले. पण त्यांनी काही त्या सिनेमाचा परिणाम नाही कमी झाला. आज मानापमान करताना ती गोष्ट कट्यारपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे आम्ही ड्रोनचाही वापर करतोय, आम्ही जिमीचाही करतोय, आम्ही स्टेडीचाही करतोय, कारण त्या संहितेला तशी गरज आहे. ती संहितेला गरज नसती तर उगाचच ड्रोनचा वापर केला म्हणून चित्रपट हिट होत नाही किंवा जिमी वापरला म्हणून चित्रपट हिट होत नाही किंवा नाटकामध्ये तुझी अशी वर्ण दोरावरनं एक त्या इव्हेंटमध्ये येतात तशी एंट्री झाली म्हणून नाटक हिट होत नाही. तशी गरज आहे का? त्या संहितेची गरज आहे का? मग संहितेची गरज असेल तर मग तू काही केलं पाहिजे. पण केवळ तुझ्याकडे काहीतरी एक टेक्नॉलॉजी आहे. जसं आमच्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज ही कायमच आम्हाला भारी पडायची कारण त्यांच्याकडे ते बनवायचे सगळं आणि आमच्याकडे कुठनं आलं एवढं सगळं? एकदा आमचं बजेट पण नसायचं आणि ह्या सगळ्या सामग्री पण आमच्याकडे नसायच्या. पण एवढं सगळं बनवून त्या केलेल्या मशिनरीचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा नाटकाला उपयोग आहे का? तुम्हाला कारखान्यातल्या जर उपयोगी वस्तू तुम्हाला स्टेजवरती आणून ठेवायची असतील तर तो ऑडियन्स वेगळा आहे. मग अशा लोकांना तुम्ही घेऊन जा आणि ते दाखवा तिकडे इंजिनिअरिंग. पण तसं आहे का? नाटकाला गरज असेल तर तुम्ही काही बनवा.
म्हणजे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, आता तो उचलला तर श्रीकृष्णावरती नाटक आहे आणि ते गोवर्धन पर्वत उचलणं हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडतात. कृष्णाचं कॅरेक्टर कळतं, त्याची लोकांवरती असलेली प्रेम कळतं, लोकांची त्याच्यावरती श्रद्धा कळते आणि तो एक अतिशय सुंदर असा प्रसंग नाटकात लिहिला आणि त्याच्यासाठी तुम्हाला तो गोवर्धन पर्वत उचललेला तो इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. मग तसं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा वापर करा आणि तो स्टेजवरती इफेक्ट करा. पण काहीच नाहीये, श्रीकृष्णाचा संबंधही नाटकाशी, पण आता एक तरी मला गोवर्धन पर्वत मी तयार केला आणि तो मला उचलून दाखवायचा आहे, पण मग त्याची गरज आहे का? तर संहितेची जर गरज असेल तर तुम्ही काही करा, पण महत्वाची कुठल्याही म्हणजे नाटक असो चित्रपट असो, सगळ्यात महत्वाचं काय तर संहिता. तुम्ही कट्यार काळजात घुसली चित्रपटाचं दिग्दर्शन पण केलेलं आहे, ते नाटक पण दिग्दर्शित केलेलं आहे. सो आणि राहुल दादा, महेश दादा तुमचे खूप उत्तम मित्र आहेत, ज्यांनी फिरोदिया करंडक आधी केलेला आहे. तर आता ते खूप चांगले मित्र आहेत, पण कधी अशी एक तेव्हा चुरस वगैरे होती का त्या काळात? का तेव्हा अशी ओळख नव्हती? राहुल BMCC ला होता, महेश VIT ला होता. राहुल मला 1-2 वर्ष ज्युनियर असेल. महेश माझ्या बॅचचा होता आणि महेशचा एक दबदबा होता तेव्हा की आज VIT मध्ये महेश काळेंचं गाणं आहे, तेव्हा असा दबदबा होता आणि आम्हाला कायम तेव्हा असं वाटायचं की महेश काळेचा घसा बसू देत, त्याला सर्दी होऊ देत आणि तो गाऊच नको शकू देत, त्यामुळे असं कायम वाटायचं. पण आता महेश आणि राहुल खूप घट्ट मित्र आहेत, त्यांच्यामुळे मला शास्त्रीय संगीत खूप चांगल्या पद्धतीने कळायला लागलंय. पण ही चुरस असलीच पाहिजे. म्हणजे आजही जर महेश VIT कडनं काम करणार असेल तर मैत्री एकीकडे आणि कॉलेजचं प्रेम एकीकडे. कारण बरेचदा असं होतं की कॉलेज संपल्यानंतर हे सगळेच आपले मित्र होतात आणि ते असतात सुद्धा, पण एकेकाळी ती खुन्नस असतेच की ऑफकोर्स, आणि ती असलीच पाहिजे. हा, तुम्हाला करंडक नाही आम्हाला होता, असलीच पाहिजे. आपलं नाटक किती घाणेरडं असलं तरी सुद्धा स्पर्धाही असलीच पाहिजे. वा, जातात असं एक विचारायचं आहे किंवा तुम्ही सांगावं त्याबद्दल की एखादी स्पर्धा ज्या 50 वर्ष कार्यरत आहे आणि ती नुसती कार्यरत नाही किंवा नुसती चालवली जात नाही, तर ती सतत इव्हॉल्व्ह होते, कारण मुलांचे इनपुट्स त्याच्यामध्ये दरवर्षी येतात. जसं म्हणतो आपण की 5 वर्षांनी जग बदलतंय, सो ती सादरीकरणाची पद्धत परिभाषाही बदलतीच आहे. आणि स्पर्धेने ते खूप ओपनली ऍक्सेप्टही केलं की येस, मुलांना हे म्हणायचं ना, मग आपण ते करणार आहोत अशा ह्याने. तर ह्या चेंजकडे किंवा दृष्टिकोन तुम्हाला किती चांगला खुणवतो की त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे, म्हणजे आयोजकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू? नाही, नक्कीच. मी तुला मगाशी सुरुवात केल्याप्रमाणे पुरुषोत्तम आणि फिरोदियाचा पुण्यातल्या कलाकारांच्या जडणघडणीमध्ये खूप प्रचंड मोठा वाटा आहे आणि तो कोणीच नाकारू शकत नाही. म्हणजे आज ही सगळी पुण्यातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून आलेली मुलं आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत कार्यरत. याचं खूप मोठं कारण त्या 2 स्पर्धांमध्ये दडलेलं आहे, कारण इतकं एक्सपोजर आपल्याला पटकन नाही मिळत. म्हणजे आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक स्पर्धा आहेत ज्या खूप मोठ्या प्रमाणात सादर होतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा फिरोदियासारखी स्पर्धा नाही. फिरोदियासारखी स्पर्धा कुठेच नाही आहे. नंतरही आम्ही इथे व्यावसायिक नाटकातनं काम करायला लागल्यानंतर आम्हाला खूप वेळा वाटायचं की एखादं नाटक असं आपण करावं ज्याच्यामध्ये इतक्या तर कलांची गरज नाही, पण तरी सुद्धा संगीत असेल, नृत्य असेल, एखादं वेस्टर्न म्युझिकल आपण जसं बघतो तशा पद्धतीचं एखादं मराठीमध्ये. पण मी म्हटलं तसं की अनेक लेखक जे त्या काळात नाटक लिहितात तर ते नंतर गायब होतात, मग ते करिअरच्या मागे लागतात आणि ते स्वतःतल्या कलाकाराला विसरून जातात. तर इनफॅक्ट मला असं वाटतं की फिरोदियातल्या लेखकांना एकत्र घेऊन काहीतरी एक असं प्रोडक्ट फिरोदियातल्या तयार झालं पाहिजे जे फिरोदियात काम केलेल्या लेखकांकडनंच घडलेलं असेल. आणि नाटक लिहिणं कदाचित मी म्हणेन की सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये तुला इतर कलाचा आस्वाद किंवा त्याच्यात इनपुट करायचं नाही आहे. पण फिरोदिया लिहिणं खूप अवघड आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टींचं भान तुला ठेवायचं आहे कधी, आणि ह्या सगळ्या गोष्टींची गरज तुला स्क्रिप्टमध्ये निर्माण करायची आहे, आणि तरी सुद्धा तुला एक विषय तुला शेवटपर्यंत पोहोचवायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर पोहोचवायचा आहे. त्यामुळे तो फिरोदियासारखी स्पर्धा लिहिणं जास्त अवघड आहे. तर ती ज्यांनी आजपर्यंत उत्तम पद्धतीने त्यातली नाटकं लिहिली आहेत, मला असं वाटतं अशा लेखकांना पुढे किंवा त्यांना पुश केलं पाहिजे. ते जर वेगळं करिअर करत असतील तर करू देत, नाही काही करिअर सोडण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा त्यांनी एक अशा पद्धतीचं नाटक लिहिलं पाहिजे. कारण आज मराठीमध्ये इतक्या प्रकारची नाटकं होत आहेत, पण अजूनही व्यावसायिक रंगभूमीवरती फिरोदियासारखं नाटक झालं नाही. आणि आता त्याची गरज आहे, कारण आपल्याकडे आता थिएटर्स अद्ययावत व्हायला लागले आहेत. आज इथे मुंबईमध्ये नीता मुकेश अंबानींचं जे मोठं थिएटर झालंय, इकडे ते तिकडची नाटकं बोलत आहेत, मामा मिया बोलत आहेत, साऊंड ऑफ म्युझिक बोलत आहेत, लायन किंग बोलत आहेत. तर ही तिकडची नाटकं बघता येतीलच, पण आपल्याकडचं नाटक असं कधी होणार की जे आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो आणि सांगू शकतो की बघा हे आमचं महाराष्ट्रातलं प्रोडक्ट आहे. तुम्ही आज वेळात वेळ काढून आम्हाला इथे आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू. आणि जाता जाता
या 50व्या वर्षी पार्टिसिपेट करणाऱ्या संघांना आणि त्या विद्यार्थ्यांसाठी, संयोजकांसाठी तुम्ही काय म्हणाल? फिरोदियासाठी तुमचे काय नाही, 3 cheers फॉर फिरोदिया. हिपी फुरे, हिपी फुरे, हिपी फुरे. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.